वन पिकअप पर डे आणि वन एमब्रॉयडरी ट्रान्सफर पर डे. तुम्ही हे काय ओपीडी रिक्वायरमेंट किती आहे, किती पर डे ओपीडी किती असेल आपली? आपली करंटली ओपीडी इन्फर्टिलिटीची ओपीडी आहे 34 to 50 पर डे. हा खूप आहे. नाही सर, फर्स्ट सेंटर सक्सेस रेट जे सगळ्या गोष्टी काउंट खूप डिमांड येणार बघा तुझ्या अनाउन्स केलं तरच ऑलरेडी सर वेटिंग चालू केली. ओपीडी आपली या ओपीमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि वॉर्म पिकअप इकडे होतं. एम्ब्रिओ इथून येतो आणि वॉर्म इकडून पास होतो. बाकी प्रोसिजर किती वेळाची असते? वॉर्म पिकअप सर 10 मिनिटं. एम्ब्रिओ ट्रान्सफर असतो 10 मिनिटं. एम्ब्रिओ वॉर्म पिकअपला अॅनेस्थेशिया लागतो, एम्ब्रिओ ट्रान्सफरला अॅनेस्थेशिया लागतो. स्टार्टला सर पहिले आपण कॅपॅसिटी वाढवू शकतो. हो हो, आपण पर डे कॅन गो टिल 30. आपल्याला सेग्रिगेटेड करायचं स्टेट ऑफ द आर्ट आहे. पहिली केस कधी करणार तर IUI आपण नेक्स्ट वीक पासून स्टार्ट करतो. आता सध्या पेशंट दुसरीकडे बॉर्डर नाही त्याच्यामुळे टाईज मध्ये जमत नाही आणि हॉस्पिटलमध्ये वास येत नाही. BLC हॉस्पिटल्समध्ये हो जे इम्प्रूव्ह सर थोडे जरा पुढे आणा. लेबर में परफेक्ट बेड अपना तो 6 लाख आता है और 8 फंक्शन हो रहे हैं. पेशेंट कैन ऑपरेट प्लस डॉक्टर कैन ऑपरेट द बेड. सगळ्या पोझिशन होतात बेडवर. एक बेबी रूम आहे त्याचे बेबी वॉश करायचे. ही स्पेशलाइज रूम आहे त्याला चिकलांश होतो त्यामध्ये त्याला स्पेशल ब्लॅक कलर खूप कॉमन आहे. निग्लेक्टेड आहे ना इथे उद्घाटन सर इकडे हां सर प्लीज. थँक्यू. उद्घाटन आहे सर तुम्ही वरती या. सर समोर मॅडम दोनों साइड मस्त सर समोर सर इथे समोर. धन्यवाद. माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब, माननीय श्री दीपक केसरकर साहेब आणि सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना सविनय विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. त्यांच्यासोबत
माननीय श्री राजीव निवतकर सर, डॉक्टर दिलीप, मी सगळ्यांना विनंती करतोय की प्रेक्षकांनी कृपया बसून घ्यावे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की चेअर्सवर स्थानापन्न व्हावे. डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर, डॉक्टर अजय चंदनवाले सर यांनाही विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावे. डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम अधिष्ठाता. मी चारही हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट यांना विनंती करतो. डॉक्टर संजय सुरासे सर, डॉक्टर भालचंद्र चिखलकर सर, डॉक्टर तुषार पालवे सर, डॉक्टर विनायक सावर्डेकर सर यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे सर यांनीही कृपया विचारमंचावर स्थानापन्न व्हावे. सावर्डेकर सर. सगळ्यांना विनंती आहे की कृपया स्थानापन्न होऊन घ्यावे, चेअर्सवर बसावे. कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालय येणाऱ्या म्हणजे 2024 ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालय 180व्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहे. भारतातलंच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव असलेलं हे महाविद्यालय आणि रुग्णालय अतिशय महत्त्वाचं काम करीत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे रुग्ण येत असतात. गरीब आणि गरजू रुग्णांना अतिशय तत्पर सेवा या रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर्स कर्मचारी हे अहोरात्र देत असतात. आज कामा व अल्बेस रुग्णालय जे की ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जजी समूह रुग्णालयाच्या भाग आहे, येथे आपण हा आजचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पाडत आहोत. माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, तसेच माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर, मंत्री शालेय शिक्षण मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई जिल्हा यांच्या हस्ते आताच इन्फर्टिलिटी सेंटर याचे आणि अद्ययावत लेबर सेंटर याचे उद्घाटन झालेले आहे. मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो की यानंतर आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करणार आहोत. मी विनंती करतो माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब, माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब, माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांना की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्रातील सगळे मेडिकल कॉलेजेस, मॅक्सिमम मेडिकल कॉलेजेस हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समधून येतात आणि त्याचं ब्रीद वाक्य आपण आहे स्वास्थ्य रक्षणाय विज्ञानानुसंधाय च समर्पिता. आपण आणि ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आपला लोगो मेन्स साना इन कार्पूर सानो, हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी या तत्वांवर आपण सर्वजण चालत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावे. अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा हा समारोह आहे. समारोह ऐतिहासिक म्हणण्याचं विशेष कारण असं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एका म्हणजे शासकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत IVF सेंटर, लिव्हर सेंटर तसेच कॅथलॅब म्हणजे कॅथलॅबचं नूतनीकरण किंवा लोकार्पण आपण करत आहोत.
आजपर्यंत महाराष्ट्रातील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे तिथे ही सुविधा IVF सेंटर असेल किंवा लिव्हर सेंटर असेल ही नव्हती. आणि रुग्णांची गरज ओळखून आजचे जे आपले सगळे पाहुणे आहेत त्यांनी तत्परतेने DPDC आणि स्टेट फंड यामार्फत हे सर्व अद्ययावत विभागांची सुरुवात आज केलेली आहे. आपण मान्यवरांचं प्रथम स्वागत करूयात. मी विनंती करतो माननीय श्री राजीव निवतकर सर आपले आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांना की त्यांनी माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर सर अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावे. मी पुनश्च श्री राजीव निवतकर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावे. आहेत. धन्यवाद सर. मी पुन्हा श्री राजीव निवतकर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर पालकमंत्री तथा मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मुंबई शहर यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन हार्दिक स्वागत करावे. आम्हाला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये नेहमी आम्हाला मदत करणारे आणि त्यांचा सहभाग अतिशय तत्परतेने असणारे श्री राजीव निवतकर सर आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम अधिष्ठाता ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्वांना मी आसनस्थ होण्याची पुन्हा विनंती करतो. आज फिजिकली IVF सेंटर जे आहे आणि मॉड्युलर लेबर वॉर्ड याचं आपण उद्घाटन केलेलंच आहे. पण त्याचसोबत जजी समूह रुग्णालयातील म्हणजे जे हॉस्पिटलमधील कॅथ लॅब आणि सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमधील लिव्हर सेंटर याचंही उद्घाटन आपण करणार आहोत. याचं आपण उद्घाटन करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की समोर लॅपटॉप आहे त्याचे बटन दाबून आपण उद्घाटन करणार आहोत. ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालयातील कॅथ लॅब याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ प्ले होतोय. सगळ्यांनी कृपया लक्ष द्यावे.
धन्यवाद. यानंतर सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथील जे लिव्हर सेंटर आहे आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत, उद्घाटन करणार आहोत. मी मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथील लिव्हर सेंटर याचे इनॉग्रेशन किंवा लोकार्पण करावे. टाळ्याच्या गजरात आपण लोकार्पण झालेलं आहे. सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथील लिव्हर सेंटर चे उद्घाटन. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. हे जे लिव्हर सेंटर सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये आपण नवीन सुरू केलेलं आहे, त्याची जबाबदारी आपण डॉक्टर रवी मोहनका सर यांना दिलेली आहे. आणि आपण आजचे आपले प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही करत आहोत. मी विनंती करतो माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांना, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांना, की त्यांनी डॉक्टर रवी मोहनका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रेरित करावे, त्यांचं स्वागत करावं. जे हॉस्पिटलमधील कॅथ लॅब डॉक्टर समकित मुथा सर सध्याचे प्रभारी हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत, त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांनाही सन्मान करत आहोत. मी माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संकित मुथा यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. हे तिन्ही सेंटर जे तयार झालेले आहेत ते DPDC आणि स्टेट फंड मार्फत तयार झालेले आहेत. जे हॉस्पिटलची कॅथ लॅब ही DPDC सेंटर मार्फत जवळपास 5.78 करोड रुपीज, तसेच IVF सेंटर 4.62 करोड रुपीज DPDC मार्फत आणि माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर पालकमंत्री यांच्या विशेष प्रयत्नाने झालेली आहे. त्याचप्रमाणे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील लिव्हर सेंटर हे स्टेट फंड जे 5.46 करोड हे माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नाने सुरुवात झालेली आहे आणि यांचे आपण उद्घाटन केलेले आहे. या पूर्ण सर्व सेंटरचा एक आढावा आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, अधिष्ठाता ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालय यांना, की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. बऱ्याच जणांना कल्पना आहे प्रास्ताविक करायची कदाचित गरज वाटू नये, पण जे नवीन आहेत त्यांना अभिमानाने हे सांगायचं आहे की ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे पुढील 2 महिन्यातच 180व्या वर्षात प्रवेश करतं आहे आणि ते कदाचित भारतीयांसाठी सुरू झालेलं देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज असेल. कारण का इतर 2 मेडिकल कॉलेज होती ही ब्रिटिश सैनिकांसाठी सेवा मिळावी म्हणून सुरू झाली होती. आणि जे हॉस्पिटलच्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत 4 हॉस्पिटल्स असलेलं हे एकमेव कॉलेज आहे. जे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल आणि GT हॉस्पिटल. जरी GT हॉस्पिटल आजच्या कार्यक्रमाचा मध्ये तिथे काही लोकार्पण सोहळा नसला
तरी लवकरच तिकडे एक वैद्यकीय महाविद्यालय देखील होणार आहे. आणि जे इतकं मोठं झालं आहे की ते एका बाळाला जन्म देऊ शकतो इतकं सगळ्यांच्या सहकार्याने आपण करतो आहे. डॉक्टर रेवत यांनी आपण काय करतो आहे किंवा काय होणार आहे हे सांगितलेलंच आहे. मला अधिष्ठाता आणि ह्या सगळ्या ह्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी कामा हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे 5 वर्ष पिडियाट्रिक्स डिपार्टमेंटमध्ये. तर मला फक्त माझा स्वानुभव सांगायचा आहे की प्रशासक म्हणून अनेक वर्ष अनेक गोष्टींसाठी झगडावं लागतं, लढावं लागतं, कागद पाठवावे लागतात, रिजेक्ट होऊन परत होतात. पण ह्यावर्षी जे झालं आहे ते जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मी जेव्हा जे म्हणते तेव्हा प्रत्येकाने म्हटलं की एवढ्या गोष्टी आपल्याकडे इतक्या वर्षात आल्या नाही आहेत, त्या कशा येत आहेत. मला तेच तुम्हाला थोडक्यात इथे सांगावंसं वाटते की माननीय मंत्री केसरकर सर एकदा राऊंडला आले होते आणि त्यांनी एकच इच्छा प्रदर्शित केली की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गरीब पेशंट येतात म्हणून त्यांना अस्वच्छ किंवा असं स्वच्छ नसलेले अंधारे असलेल्या वॉर्डमध्येच राहायचं का, बेड्स जे मिळतील तेच लोखंडी खाटांवरच त्यांनी झोपायचं का. आणि त्यांनी आम्हाला आणि इथे उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाला एक चॅलेंज दिलं की तुम्ही फायनान्शियल वर्ष संपायच्या आत मला एक वॉर्ड कायापालट करून दाखवा आणि मी तुम्हाला पूर्ण हॉस्पिटल पालट करण्यासाठी निधी देऊ शकतो. आणि तसंच घडलं. 21 नंबर वॉर्ड जो आपला कार्डियाक सर्जरीचा वॉर्ड आहे तो इतका वाखाणण्याजोगा आहे की मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की इथले उपस्थित मंत्रीगण इतर ठिकाणी त्या वॉर्डचे फोटोज दाखवतात की असा देखील वॉर्ड सरकारी हॉस्पिटलमध्ये असू शकतो आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. तसंच आज जी कॅथलॅब आपली सुरू होते त्याची तळमळ आपल्या सगळ्यांनाच गेले वर्षभर जाणवत होती. कारण का जे हॉस्पिटलमध्ये जेवढ्या हार्टच्या प्रोसिजर्स होतात वर्षाला 5,000 पर्यंत, इवन कोविडमध्ये आपण काम थांबवलं नव्हतं. KEM सायन नायर मिळून जेवढ्या होत नाहीत तेवढ्या होतात आणि ती कॅथलॅब बंद पडली होती. रुग्णांकडून, पत्रकारांकडून, सगळ्यांकडून विचारणा होत होती. आणि तेव्हा माननीय राहुल नार्वेकर सरांनी सांगितलं की DPDCतून माझ्या फंड्समधून काय लागेल ते मी तुम्हाला देतो, लवकरात लवकर खरेदी करा. शासकीय लाल फितीमध्ये थोडी गाडी अडकली पण आज आपल्या सेवेत ती उभी आहे. आणि आम्हाला जेच्या डॉक्टरांचा अभिमान आहे की ती धडपडत चालणारी कॅथलॅबची पण आम्ही गाडी ढकलली आणि इमर्जन्सीमधला एकही पेशंट न नाकारता डॉक्टर संकित मुठा आणि डॉक्टर कल्याण मुंडे यांनी कार्डिओलॉजी डिपार्टमेंट चालू ठेवलं. आता ते जोमानी चालेल. आता ते वंदे भारत ट्रेनचा स्पीड पकडू शकेल. आणि एवढंच नाही तर दुसरी कॅथलॅब देखील थोडीशी लालफितीत अडकली आहे. तर नार्वेकर सर आम्हाला म्हणाले की तुम्ही पुढच्या वर्षासाठी 3री कॅथलॅब मागा, ती आपण करून देऊ, तुमच्या स्तरावर करून द्या. त्यामुळे मला पदोपदी हाच प्रत्यय येतो आहे की पॉलिटिकल विल असेल तर कमी वेळात किती गोष्टी घडू शकतात. आज आपण जे इन्फर्टिलिटी सेंटरचं लोकार्पण केलं आहे ते होताच आपल्या सगळ्यांना मला अभिमानाने सांगावंसं वाटते की हसन मुश्रीफ सरांनी ऑलरेडी 7 IVF सेंटर्स महाराष्ट्रभर सुरू करण्याचं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आता आपल्या ह्या कामा हॉस्पिटल आणि जे हॉस्पिटल ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली आजच लातूरची टीम आपल्याकडे आली आहे कार्डिओलॉजी शिकायला. तसंच ह्या IVF सेंटरमध्ये देखील इतर सेंटर्सची लोकं येतील आणि ट्रेनिंग घेतील अशी आपण सगळ्यांनीच आशा करूया. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट हे असं होतं की हे आम्हाला सगळ्या डॉक्टर्सना जाणवत होतं. आपल्या कुटुंबात कोणाला लिव्हरचा आजार असेल तर आपल्याला कल्पना असेल की स्वस्तात स्वस्त पण प्रायव्हेटमध्ये 50 ते 75 लाख कुठेच गेले नाही आहेत आणि ते मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखे नाही आहेत. किडनी ट्रान्सप्लांट 5 लाखापर्यंत होऊ शकते. कन्सेशन्स किंवा हे आपल्याला देणगीदार मिळू शकतात, पण लिव्हर ट्रान्सप्लांट शक्यच नाही. ही कल्पना मी मुश्रीफ सरांसमोर आम्ही एकदा मांडली समस्या सांगताना आणि आम्ही कमी केला, इतका पाठपुरावा मुश्रीफ सरांनी केला आणि म्हणून आपण आजचा हा दिवस पाहतो आहे. आणि त्याच्यासाठीच आपण
एक्सपर्ट टीम घेतलेली आहे. डॉक्टर रवी मोहनका आणि रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स सुरुवातीला हँड होल्डिंग करणार आहेत. आपल्या सगळ्यांचा मतदार हे एकच गोष्ट सोडली तर आपला ज्याच्याशी फारसा काही संबंध येत नाही, ते मध्ये थोडासा आयडियल कोड ऑफ कंडक्टचा काळ येणार आहे. नाहीतर आपण जे जे हॉस्पिटलचं पालटलेलं रूप पाहू शकाल, सगळे वॉर्ड्स बदललेले पाहू शकाल, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक ऑपरेशन थिएटर्स मुश्रीफ सरांनी सँक्शन केलेली आहेत. कदाचित तिसरी कॅथलॅब सुरू होईल. तर सरतेशेवटी मी सगळ्यांना हेच सांगते की त्या इलेक्शनच्या पलीकडे 2 महिन्यानंतर आपण सगळे पुन्हा भेटूया आणि तेव्हा अनेक नव्या गोष्टी या सगळ्या मंत्री महोदयांच्या आणि मान्यवरांच्या आशीर्वादाने आपल्याला ज्या मिळाल्या आहेत त्याचं देखील आपण आपल्या जनतेच्या सेवेत देऊ शकू अशी मी आशा करते. आणि अजून एक कामा हॉस्पिटलमध्ये आज ठेवायचं कारण हेच आहे की इथे जेव्हा 26/11चा हल्ला झाला त्यावेळी मी इथे असोसिएट प्रोफेसर म्हणून होते आणि तो आमच्या सगळ्या जे परिवाराला बसलेला सर्वात मोठा आघात होता. कारण का मी विद्यार्थी असताना आम्ही 92-93चे रायट्स पण पाहिले होते. पण त्यावेळी आमच्यात एक कॉन्फिडन्स होता की आपलं हॉस्पिटल हे एक बेट आहे, इथे काहीच होऊ शकत नाही. कोणी 2 जणं मारामारी करू दे, दोघंही आपल्याकडेच येतात, आपल्याला कधीच आपल्यावर हल्ला होत नाही. पण 26/11चा हल्ला आम्हाला सगळ्यांना हादरवून गेला. कामा हॉस्पिटल असू दे, GT हॉस्पिटल असू दे, आम्ही दोघांनी ते अगदी मधल्या गल्लीनी देखील ते सगळं अनुभवलं. आणि आता आपण ते सगळं विसरून, ते सगळं सोडून कामा हॉस्पिटलला पुन्हा ते कामा हॉस्पिटलमध्ये मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त डिलिव्हरीज या हॉस्पिटलमध्ये व्हायच्या. तो टायटल सध्या सायन हॉस्पिटलनी घेतलं आहे, पण पुढील थोड्याच महिन्यात ते कामा हॉस्पिटल पुन्हा खेचून आणेल ही मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचा आभार मानून आणि त्यांच्याच सपोर्ट आणि पाठिंब्यामुळे आम्ही इतकी मजल मारू शकलो, म्हणून पुन्हा एकदा त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे बॅकबोन आणि आमचे सपोर्टर माननीय श्री राजीव निवतकर सर, माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे. नमस्कार. आज इथे मंचावर उपस्थित सन्माननीय विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब, सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफजी, मुंबई शहरचे पालकमंत्री श्री दीपक केसरकरजी, माझे सहकारी अधिकारी डॉक्टर म्हैसेकर आणि डीन, सर्व उपस्थित आमचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी आणि बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू भगिनींनो, मला सांगायला आनंद वाटतो की मी इथे मुंबई शहरचा जिल्हाधिकारी असताना सन्माननीय नार्वेकर साहेब आणि सन्माननीय केसरकर साहेब यांच्याबरोबर DPDCमध्ये त्यांची मान्यता घेणे आणि कामे सुरू करणे याकरता जे कामकाज केले त्याची पूर्तता किंवा आपण म्हणतो की कार्यपूर्तता आज होत आहे, याचं मला फार समाधान वाटतं आहे. आणि आज रोजी मी वैद्यकीय शिक्षण आयुक्त झाल्यामुळे हा जो लीन आहे किंवा जी धारणाधिकार आहे तो ह्या 4 संस्थांपुरता माझ्याकडे पुढे चालू राहिलेला आहे. त्यामुळे आज आमचे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ सर, त्यांच्या प्रोॲक्टिव्ह आणि आम्हाला नेहमी प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेमुळे आम्ही जास्तीत जास्त कामं करू शकतो, याचाही मला फार आनंद आहे. आताच डीन मॅडम म्हणाल्या की लाल फितीचा कारभार वगैरे, पण तसं काही नाही. आता सगळ्या कार्यालयात ऑफिस सुरू झालं आहे शासनामध्ये, त्यामुळे आता अशा फिती आता आपण वगळलेल्या आहेत. परंतु कुठे जर काही दिरंगाई होत असेल तर आपण ती लवकर दूर करू. आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक कॅथलॅबचा विषय झाला आहे, दुसरा कॅथलॅबचा हाफकिनकडे खरेदी चालू आहे आणि ती देखील या महिन्या शेवटीपर्यंत आपण ती खरेदी पूर्ण करू, म्हणजे आणखीन कॅथलॅब आपल्याला जेला मिळतील. ज्या ठिकाणी आपण जे IVF सेंटर म्हणू आपण किंवा RAT म्हणतो आपण त्याला, ते सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे WHO, त्यांनी वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी हा पब्लिक हेल्थचा इश्यू म्हणून जाहीर केलेला आहे.
म्हणजे हा सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. त्याची अनेक कारणं असतील, परंतु त्याकरता अत्यंत कमी किमतीमध्ये किंवा कमी मूल्य दर आकारून आपल्याला उपचार मिळावा आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा याकरता ही पहिली उभारणी आपण केली. त्याकरता आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की डीनना देखील सांगू इच्छितो की याकरता काही जागरूकता मोहीम राबवावी लागेल. आपल्या जनतेला देखील कळावं की इथे अशा प्रकारचं IVF सेंटर आहे आणि तिथे उपचार कमी दरामध्ये किंवा सवलती दरामध्ये होऊ शकतात. आता त्यांनी सांगितलं की अजून 7 IVF सेंटर आपण उभारणार आहोत आणि ते सत्य आहे. तशा प्रक्रिया आता चालू आहेत आणि मला आनंद वाटतो की जे हॉस्पिटल आणि ग्रुप हॉस्पिटल्समध्ये आता येणाऱ्या वर्षामध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक सुविधा उभारणार आहोत. दुसरा विषय जो होता की लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा मध्ये जे सेंटर आपण उभं केलेलं आहे ते देखील उत्तरोत्तर आणखीन आपल्या जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देईल आणि आपल्या मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करेल याची मला खात्री वाटते. त्याचप्रमाणे इथे देखील आपण एक लेबर वॉर्ड निर्माण केला आणि आता आपण जर जे किंवा चांगल्या हॉस्पिटल्समध्ये गेलात तर आपल्या हॉस्पिटल्समधील जी सुविधा सेवा आहे ती तोडीस तोड जशी एखादं कॉर्पोरेट सेक्टरचं हॉस्पिटल असेल अशी होऊ लागलेली आहे आणि यापुढे ती आणखीन सुधारत जाईल, आणखीन चांगली होईल याची मला खात्री मी सर्वांना देतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचा विषय हा आहे की अशा प्रकारच्या सुविधा निर्माण होत असताना त्याला लागणारी पूरक यंत्रसामुग्री, पूरक ह्युमन रिसोर्स म्हणजे स्टाफ याची देखील आपण शासनातर्फे तजवीज केलेली आहे. आपण आता मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, त्याचप्रमाणे तांत्रिक स्टाफ, त्याचप्रमाणे इतर लागणारा जो तंत्रज्ञ वगैरे स्टाफ आहे तो नियुक्त करत आहोत. त्याकरता खास TCSद्वारे परीक्षा घेऊन आपण भरती सुरू केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा राबवल्या. त्यामध्ये आम्हाला आता यश मिळतं आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये अत्यंत उत्कृष्ट सुविधा राष्ट्रभरात, आपल्या राज्यभरात निर्माण होतील याची मी आपण सर्वांना ग्वाही देतो. आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जजी समूह रुग्णालयाला मध्ये जे आजचे सगळे उद्घाटन झाले, जे त्यांच्या विशेष प्रयत्नाने म्हणजे DPDCचा फंड हा मॅक्सिमम गरीब गरजू रुग्णांना मिळाला पाहिजे आणि रुग्णालयातील सगळ्या एक ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे अशी त्यांची धारणा आहे आणि जे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. मी त्यांना विनंती करतो, माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर सर, पालकमंत्री तथा मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मी अगदी आमदार असल्यापासून मला झाला. मी आमदार असताना ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा मानसुद्धा मला कोल्हापूरचा मिळालेला होता. असे आमच्या सर्वांचे लाडके या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, ज्यांनी मुंबईचा कार्यभार अतिशय कार्यक्षमपणे सांभाळला, असे मुंबईचे माजी जिल्हाधिकारी आणि विद्यमान आयुक्त वैद्यकीय शिक्षण आदरणीय राजीवजी निवतकर साहेब, आदरणीय पल्लवी सापळे मॅडम, आदरणीय डॉक्टर अजय चंदनवाले, आदरणीय डॉक्टर दिलीप म्हैसेकर, आदरणीय डॉक्टर संजय सुरासे, आदरणीय डॉक्टर तुषार पालवे, आदरणीय डॉक्टर विनायक सावर्डेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपली सर्व कामं पूर्ण केली, आणि इथं उपस्थित असलेले जे सर्व लोकांना आपण जीवदान देता असे आमचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स, सर्व या ठिकाणी असलेले नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर मुंबई अत्यंत आधुनिक असं शहर आहे. इथं पालकमंत्री म्हणून आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक गोष्टीमध्ये संपूर्ण भारतातली लोकं ही जे समूहाच्या हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि त्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून
या ठिकाणी आम्ही काही उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मला अभिमान आहे की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवारजी यांची प्रायोरिटीज हेल्थ ही आहे. आणि म्हणून मला पालकमंत्री करत असतानाच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष हे आरोग्यावर केंद्रित करायला लागेल. म्हणून मुंबईमध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही संकल्पना राबवली. आज म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये प्रिस्क्रिप्शन फ्री हॉस्पिटल ही संकल्पना येत्या वर्षापासून ते राबवत आहेत. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलेल्या कुठल्याही पेशंटला त्या ठिकाणी औषध घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये जाता कामा नये, त्यांना ही औषधं फ्री मिळाली पाहिजे ही संकल्पनासुद्धा त्यांनी राबवली. जेव्हा मी ह्या हॉस्पिटलची माहिती घेतली तेव्हा मला सांगण्यात आलं की भारतामधलं पहिलं एन्जिओप्लास्टी ही जेजेमध्ये सुरू झाली आणि जेजेचा तो इतिहास आहे. परंतु इथलं एक जे कॅथलॅब होती त्याचं मशीन 80% काम 20%नीच काम करत होतं, 80%, आणि दुसऱ्याची कॅपॅसिटी संपली होती. मला आठवतं निवतकर साहेब आल्यावर आपण पहिलं जे मंजूर केलं ते कॅथलॅब मंजूर केली. परंतु दुर्दैवाने त्यावेळेला आपण त्या ठिकाणी नव्हता आयुक्त म्हणून, त्याच्यामुळे त्या वर्षी काही ते झालंच नाही, पैसे पडून राहिले. पण आपण असा योगायोग आहे की इथं कलेक्टर म्हणून जे काम करू शकले नाहीत, देवाच्या मनामध्ये होतं की ते चांगलं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून ते आयुक्त म्हणून मेडिकल एज्युकेशनलाच गेले आणि त्यांनी ही कॅथलॅब खरेदी केली. ही वस्तुस्थिती आहे. असे अनेक लोक असतात की ज्यांना मूल व्हायची इच्छा असते परंतु ते प्रायव्हेट IVF सेंटरला जाऊ शकत नाही. शेवटी आपलं काम आणि शासनाचं काम काय असतं की गोरगरिबांची स्वप्न पूर्ण करणं. आणि त्याच्यामुळे हे पहिलं IVF लॅब हे आपण कामा हॉस्पिटलच्या हिस्ट्रीमधलं पहिलं IVF लॅब जसं आपण दिलेलं आहे तसंच त्या ठिकाणी अत्याधुनिक असं मॅटर्निटी वॉर्डसुद्धा दिलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेवढा चांगला वॉर्ड असतो तेवढाच वॉर्ड आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं एक स्वप्न असं सुद्धा होतं की गव्हर्मेंट हॉस्पिटल ही प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात केलेली आहे. पहिला एक वॉर्ड आपण ट्रायल बेसिसवर केला, त्यानंतर 6 वॉर्ड्स आपण ह्यावर्षी केलेले आहेत. खरं तर त्याचं उद्घाटनसुद्धा हसन मुश्रीफ साहेबांच्या हस्ते होईल अशी माझी अपेक्षा होती. कारण हसन मुश्रीफ साहेबांच्या जर कधी तुम्ही घरी गेलात तर किमान तुम्हाला 400 ते 500 लोक त्यांना भेटायला आलेले दिसतील. आणि त्यांच्याकडे एक स्वतंत्र PI आहे जो फक्त हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटबद्दल लोकांना मदत करत असतो. म्हणजे त्यांचं वैशिष्ट्यच असं आहे की ते लोकांसाठी वाहून घेतलेलं असं त्यांचं जीवन आहे. आणि नार्वेकर साहेब आहेत, त्यांना आपल्या मतदारसंघाची एवढी काळजी असते की ते हॉस्पिटलपासून ते थेट कोळीवाड्यापर्यंत कुठलंही काम असेल की ते माझ्या मागेच असतात की हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. म्हणजे मुंबईला असा एक आमदार मिळालेला आहे जो सर्वसामान्य माणसाची काळजी घेतो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला मी सांगू इच्छितो की जसे हे 6 वॉर्ड केले तसं ज्यावेळेला मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अजितदादांच्याकडे गेलो त्यावेळेला मी त्यांना आमच्या वॉर्डचे फोटोग्राफ्स दाखवले आणि त्यांनी मला आणि 40 कोटीने आमचं बजेट हे हेल्थसाठी वाढवून दिलं. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की त्या वर्षभरामध्ये उरलेले वॉर्डसुद्धा आम्ही सगळे तयार करू याची खात्री आहे. पण माझी मुश्रीफ साहेबांकडे एक मागणीसुद्धा आहे. हे साहेब आपले जे डॉक्टर्स असतात, जे शिकत असतात, ज्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे, स्पेशालिस्ट असतात, यांचं कॅन्टीन आणि ज्या इतर राहण्याच्या सुविधा आहेत. आपण कधीतरी मी एकदा भेट दिलेली होती पण आमच्या DPCकडे एवढे पैसे नसतात की आम्ही सगळ्याचा कायापालट करू. हॉस्पिटलचा कायापालट आम्ही करू परंतु हॉस्टेल आणि कॅन्टीन आणि इतर ज्या सुविधा आहेत त्याचा कायापालट मुश्रीफ साहेब असताना तुम्हाला काही काळजी करायला नको, ते निश्चितपणे करून देतील याची मला खात्री आहे. आणि केवळ आपल्यापुरतं नाही, KEMला सुद्धा या ठिकाणी त्यांना खेळाची सुविधा नव्हती, तिथंसुद्धा आपण नवीन जिमखाना त्यांच्यासाठी तयार करतो. शेवटी डॉक्टर्स दिवसरात्र काम करत असतात, त्यांच्या मागेसुद्धा आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज मुश्रीफ साहेब आल्यानंतर बघा की लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची त्यांनी ताबडतोब तुम्हाला व्यवस्था करून दिली. गरीब लोक अनेक उपचार मिळू शकत नाही म्हणून त्यांचा बळी जात असतो. आपण जवळजवळ मुंबईच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसची सुविधा करून दिलेली आहे. म्हणजे मुंबईची डायलिसिसची क्षमता ही गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ
दुप्पट तिपटीने वाढलेली आहे. कारण अशी अनेक गरीब लोकं असतात, त्यांची किडनी फेल होते, त्यांना 4 दिवसातून एकदा डायलिसिस घ्यायला लागेल, तर ते 8-8 दिवस डायलिसिस घेत नाही, कारण त्यांच्याकडे ते पैसे नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं काम आम्ही जे करू शकतो, हे एक तळमळ असते की गोरगरिबांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून ही कामं होत असतात. आणि म्हणून मला सांगायचं आहे की केवळ आम्ही म्युन्सिपाल्टीत म्हणजे आपल्या डॉक्टर्ससाठी जिमखाना चांगला बांधतो आहे असं नाही, तर मुंबईची उभारणी ज्या गिरणी कामगारांनी केली, त्यांचं कामगार भवन आहे लोअर परेलला. तुम्ही कधीतरी गेलात तर ते कामगार भवन अवश्य बघा. तिथं असलेली पूर्वीची परिस्थिती, आज तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की आपण CCIमध्ये आलो आहे किंवा वानखडेमध्ये आलो आहे, एवढं आम्ही चांगलं ते करून दिलेलं आहे. आणि म्हणून ते शासनाचं कर्तव्य असतं आणि ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आदरणीय या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आणि नार्वेकर साहेबांच्या हस्ते आपल्या या फॅसिलिटीजचं उद्घाटन होणं हा सुद्धा एक नशिबाचा भाग असतो. काल माझा एवढा मोठा कार्यक्रम होता, मी नार्वेकर साहेबांची सारखी वाट बघत होतो, परंतु हॉस्पिटल म्हटलं की नार्वेकर साहेब अधिक वेळ काढून या ठिकाणी येतात. दोघांचंही मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईची आरोग्याच्या सेवेचा कायापालट आपण करून दाखवू, एवढा आपल्याला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेवटच्या आणि प्रत्येक गरीब गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीब कुटुंबामधलाच काय तर सगळ्या कुटुंबामधले विद्यार्थी हे डॉक्टर झाले पाहिजेत. त्यासाठी नवीन नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असेल. असे विविध उपक्रम आणि आम्हाला आमच्या सर्व विभागाला असणारे मार्गदर्शक माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण व विषय सहाय्य यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. कामा व अल्बलेस रुग्णालय, मॉड्युलर लेबर वॉर्ड आणि IVF सेंटर, लिव्हर ट्रान्सप्लांट अँड कॅथलॅब या सुविधेंचं लोकार्पण सोहळा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब, ज्यांनी पालकमंत्रीच्या काळामध्ये या सगळ्या सुविधांच्यासाठी अतिशय चांगलं सहकार्य केलं, ते माझे सहकारी नामदार दीपक केसरकर साहेब, आमचे आयुक्त राजीवजी निवतकर, संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले, या समूहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, सर्व यांचा स्टाफ आणि ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची जबाबदारी आपण सोपवलेली आहे, ती रिलायन्सचे तज्ज्ञ डॉक्टर रवी, त्यांचे सर्व सहकारी आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि आताच या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचा लोकार्पण समारंभ झालेला आहे. राहुल नार्वेकर साहेब या मतदारसंघातील असल्यामुळं आणि विशेषतः यांच्या मतदारसंघामध्ये जसा श्रीमंत वर्ग आहे तसा गरीबही वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा असेल किंवा जे असेल याच्याकडे त्याचं बारकाईने लक्ष असतं. अनेक ते बैठका घेत असतात, अनेक सुविधा जर वानवा असेल तर त्या कशा तत्परतेने करता येतील आणि अध्यक्षाने बैठक बोलावली की सगळं यंत्रणा हलते, त्याचाही फायदा आम्हाला होतो. आता एक त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे की GT वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, अजून वैद्यकीय महाविद्यालय आपलं सुरू झाले नाही, मुंबईमध्ये ते मंजूर आहे, परंतु GTमध्ये सुरू व्हावं असं त्यांचं अनेक दिवसापासूनची मागणी आहे. तर त्या इमारतीमध्ये हायकोर्ट आणि आमचे सचिव वगैरे त्यांची कार्यालय आहेत. तर मी मगाशी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही जाऊन अध्यक्ष साहेबांना भेटा
आपण भाड्यानं इमारत घेऊन तात्काळ हे कॉलेज सुरू करू आणि प्रवेश सुरू करू. कारण राहुल नार्वेकर साहेबांचा फार मोठा आग्रह आहे. मला वाटते पुढच्या वर्षीपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आता आपल्या युती शासनाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल ही काढण्याची घोषणा केलेली आहे. आणि फक्त अहमदनगर जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यामध्ये आता हे मंजूर झालेले आहेत. आता यामध्ये जवळजवळ 24-25 महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी हे सगळे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी शिकत आहेत. अनेक ठिकाणी जुनी हॉस्पिटल्स आहेत. आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने ठरवलं की आपण आता जे नवीन हॉस्पिटल बांधायचे आहेत, नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करायचं आहे, तिथं हॉस्टेलसह, ज्याचा उल्लेख दीपक केसरकर साहेब करत होते, हॉस्टेलसह. कारण परवा मार्चच्या डॉक्टरांनी ज्यावेळेस संप केला किंवा नर्सेसची काल मी संघटनेची बैठक घेतली, त्यामुळे या 2-3 गोष्टी फार मोठ्या लक्षामध्ये आलेल्या आहे की त्यांचा पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये सारख्या शहरामध्ये राहण्याची फार मोठी अडचण झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला 3 पातळीवर एक काम हातामध्ये घ्यावं लागेल. जे नवीन आहेत ते परिपूर्णपणानं बांधणं, किती पैसा खर्च आला तरी त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. जे जुने आहेत त्यामध्ये दुरुस्ती करणं, नवीन व्यवस्था करणं. आणि ह्या समिती मंत्रिमंडळानं माझ्या आदेशाखाली नेमलेली आहे. लवकरात लवकर हा सगळा जो हॉस्टेलचा विषय आहे, जो राहण्याचा विषय आहे डॉक्टरांचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा, तो आम्ही येत्या 2-3 वर्षात पूर्णपणानं त्याची तरतूद करू असाही विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आपले सगळे जे हॉस्पिटल्स आहेत हे गरिबांचे हॉस्पिटल्स आहेत. यामध्ये श्रीमंत माणसं कोण येत नाहीत. परंतु आपल्याला खाजगी जे दवाखाने आहेत त्याच्यासारखीच सुविधा आपल्याला इथं द्यायची आहे. जर आता आपण 1,000 जर OPD असेल तर अशा आपल्या हॉस्पिटलमध्ये 2,000, 3,000 एवढी OPD झालेली आहे. एक ठिकाणी 5,000 OPD झालेली आहे. आणि एवढी मोठी OPDची संख्या, IPDची संख्या, आपलं मनुष्यबळ कमी, आपल्या सगळ्या यंत्रणा कमी, आणि कशा पद्धतीने याची सुविधा आपण देणार हा एक यक्ष प्रश्न आपल्यासमोर होता. परवा दुर्दैवानं नांदेडमध्ये घटना घडली, त्यानंतर सरकार तर खडखड जागं झालंच, परंतु उच्च न्यायालयानं स्वतः हस्तक्षेप केला आणि फार मोठा फायदा या निमित्ताने आम्हा सर्व या वैद्यकीय क्षेत्राला मिळेल. सार्वजनिक आरोग्य असेल किंवा वैद्यकीय शिक्षण असेल, आता भरपूर सुविधा या सगळ्यामुळं आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत. आणि मला वाटतं येत्या 5-6 वर्षामध्ये आपल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आपले सगळे हॉस्पिटल्स याचं पूर्णपणानं स्वरूप पालटून जाईल असा विश्वास या खात्याचा मंत्री म्हणून मी व्यक्त करतो. आता आपल्याला जे महात्मा फुले जीवन योजना असेल किंवा प्रधानमंत्री जीवन विमा योजना असेल, ही 5 लाख रुपयेपर्यंतच आहे. परंतु या 5 लाखाच्या वरच्या ज्या सुविधा आहेत त्या कशा आपण या दवाखान्यामध्ये देणार. त्यामध्ये मग किडनी ट्रान्सप्लांट आहे, त्यानंतर त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, त्यानंतर आज IVF सेंटर आपण इथं सुरू करतो आहे. याला फार मोठा पैसा लागतो. IVFला तर या योजनेमध्ये आहे का नाही मला वाटतं नसावंच. परंतु जे जीवघेणे आजार आहेत ते 5 लाखात जे होत नाहीत. परंतु खाजगी दवाखाने आपण गेला तर, ज्याचा उल्लेख मगाशी पल्लवीताई सापळेंनी केलं की जवळजवळ 30-40 लाखचं पॅकेज. कारण अनेक पेशंट मी मुंबईमध्ये घेऊन येतो आहे. मग हे गरिबांनी जायचं कुठं, त्यांचं होणार कसं. आपल्याला मूल व्हावं ही तर प्रत्येक आपल्या माणसाची आणि महिलेची इच्छा असते. अनेक ठिकाणी होत नाही. खाजगीमध्ये मला पल्लवीताई सापळे होते 125 का 1.5 लाख रुपये घेतले जातात. म्हणजे गरीब माणसांना एवढा पैसा देणं शक्य नाही. आणि म्हणून जवळजवळ 7 ठिकाणी IVF सेंटरसाठी मंजुरी दिलेली आहे. सर्वच आता या महाविद्यालयामध्ये आपण ते सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि सर्व मुंबई असेल, ससून पुणा असेल, नागपूर असेल किंवा घाटी संभाजीनगर असेल, जे मोठे हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी किमान आपलं लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट चालूच झालं पाहिजे. या पद्धतीनं मी प्रयत्न करणार आहे आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण आता सगळ्या डॉक्टर, प्राध्यापकांनी आणि तज्ज्ञांनी
आता या कामामध्ये लागावं की हे काम आपल्याला करायचं आहे. आम्ही आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल PPP तत्वावर देण्याचं मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे. आम्ही ते देणार आहोत, आम्ही निविदा काढणार आहोत. परंतु कायमपणानं दुसऱ्यावर अवलंबून राहणं आता योग्य नाही. आता आपल्या हॉस्पिटलमध्येच जर अशी सेवा आणि सुविधा आपण देणार असू तर आपल्यालासुद्धा आता या गोष्टीसाठी सिद्ध झालं पाहिजे. मी सगळ्या प्राध्यापकांना आणि सगळ्या आपल्या स्टाफला सांगेन की ही जबाबदारी आपल्याला पेलावं लागेल, हे शिवधनुष्य आपल्याला उचलावं लागेल आणि गोरगरीब माणसाची आपल्याला ही सेवा करावीच लागेल एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या या कार्यकाळामध्ये मला वाटते 9 महिन्याचा माझा कार्यकाळ आहे. दीपक केसरकर साहेबांनी फार मोठी मदत आपल्याला पालकमंत्री म्हणून केलेली आहे आणि ते करत राहतील, पण त्यांना काही मर्यादा आहेत. परंतु मी 9 महिन्यामध्ये आपल्या या जे समूहाला जवळजवळ 283 कोटीची बांधकामाला मंजुरी दिली आणि जवळजवळ 165 कोटीला आपण त्या इन्स्ट्रुमेंटसाठी आपण सहकार्य केलं. मग ते मॉड्युलर ओटी असतील, अनेक सुविधा असतील आणि मला वाटते दीपक केसरकर साहेब पालकमंत्री आणि आमचा शासनाचा निधी यामधून आपल्या या सगळ्या समूहाचं एक आपण स्वरूप पालटून टाकू. हे खरोखरच हे सरकारी दवाखाने आहेत का, हे पूर्वीचेच दवाखाने आहेत का, अशी लोकांना शंका यावी याप्रमाणे आपण काम करून दाखवू एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या आजच्या या कार्यक्रमाला राहुलजी नार्वेकर साहेब आले, केसरकर साहेब आले, त्या दोघांचाही या विभागाचा मंत्री म्हणून मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य मान्य ॲडव्होकेट राहुल नार्वेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या अत्यंत लोकोपयोगी कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर साहेब, त्याचप्रमाणे या खात्याचे संचालक श्री निवेदकर साहेब, डीन पल्लवी सापळे मॅडम, त्याचप्रमाणे जॉईंट डायरेक्टर, आपले सर्व कर्मचारी वर्ग, डॉक्टर वर्ग, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आभार पहिले कोणाचे मानू हे समजत नाही, दीपक केसरकर साहेबांचे की मुश्रीफ साहेबांचे. कारण दोघांनीही हे कार्य पूर्ण करण्यासाठी जे परिश्रम घेतले आहेत, जी मदत केली आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण आपले अत्यंत ऋणी आहोत. कारण खरं आज इकडे मी प्रमुख पाहुणा नसून मी स्वतःला इकडचा होस्ट समजतो. कारण हे हॉस्पिटल असेल किंवा सेंट जॉर्ज असेल, GT असेल, ही सर्व तिन्ही हॉस्पिटल्स, जे असेल, जे आमच्या मतदारसंघाच्या एका टोकाला येतं, परंतु हे 3 हॉस्पिटल्स माझ्या मतदारसंघाच्या मधोमध येतात आणि आमच्या मतदारसंघातनं मला आमदार करण्यात ह्या तिन्ही हॉस्पिटल्सचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे या हॉस्पिटल्समध्ये जेव्हाही कोणतंही लोकउपयोगी कार्य करण्याची संधी प्राप्त होते त्यावेळेला अशा कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि कोणतंही लोकउपयोगी कार्य या हॉस्पिटलसाठी करणं हे अत्यंत भाग्यशाली आहे असं मला वाटतं. आपणा सर्वांना माहीत आहे की भारत आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड म्हणून पुढे आला आहे. काही वर्षात आपण जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहोत. आणि असं असताना फिट इंडिया नसेल तर हिट इंडिया होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हेल्थकेअर हा एकदम अत्यंत आवश्यक आणि प्रायोरिटीचा सेक्टर आहे. आपल्याला जर का लीडिंग इकॉनॉमीजमध्ये स्वतःला साबूत ठेवायचं असेल तर मला वाटतं हेल्थकेअर ही आपली प्रायोरिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे जर
डॉक्टर्स आणि पॉप्युलेशन याच्यामधला रेशो बघितला आपण तर मला वाटतं हा जगातला सर्वात डिस्प्रपोर्शनेट रेशो असेल. डॉक्टरांची संख्या ही आपल्या एकूण लोकसंख्येशी जर आपण कंपेअर केली तर ती अत्यंत गंभीर असा प्रश्न आपल्यासमोर दिसून येतो. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही असं हार्डवेअर इकडे तयार करत असतो, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो, आपण जर ह्युमन रिसोर्सवरती तेवढं लक्ष दिलं नाही तर मला वाटतं ह्या रिसोर्सेस चालवण्यासाठी आपल्याकडे योग्यरित्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार नाही. आणि म्हणून आज एवढा चांगला कार्यक्रम आपण घेऊन अत्यंत लोकोपयोगी सेवा आज या हॉस्पिटलला आपण प्रदान केल्यात, JJला प्रदान केल्यात, त्याचप्रमाणे KEMमध्ये आपण प्रदान करणार आहोत. तर मला वाटतं या सगळ्या सेवा चालवण्यासाठी अधिक ह्युमन रिसोर्स, डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल सर्व्हिसेस असतील, या सगळ्यांची उपलब्धता आपल्याला लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे. आणि त्याकरिता मी सातत्याने शासनाकडे पण पाठपुरावा करत आहे की आपण अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भातली कारवाई केली आहे आणि मला वाटतं बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ती सुरूही झाली आहे. आणि मुंबईसाठी पण 100 इंटेक्सचं मेडिकल कॉलेज करणं अपेक्षित आहे. त्या संदर्भातल्या परवानग्या पण आम्ही पाठपुरावा करून, निवितकर साहेब असतील, या सर्वांनीच पाठपुरावा करून या परमिशन्स पण आता उपलब्ध केल्या आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याकडे आहे, परंतु ते इन्फ्रास्ट्रक्चर सध्या इतर गोष्टींसाठी वापरत आहोत आपण. तर मला वाटतं शासनाच्या इंटरव्हेन्शननी आपण ती पण अडचण दूर करून पुढच्या वर्षी महाराष्ट्राला, मुंबईला 100 नवीन मेडिकल सीट्स मिळतील आणि आपला इंटेक 100नी वाढेल. आणि येणाऱ्या काळात असेच आपण उपक्रम राबवून निश्चितपणे अधिक ह्याच्यात भर करू. आपल्या JJमध्ये जे आपण कॅथलॅब सुरू केली आहे, मला वाटतं काही वर्ष, 1.5-2 वर्ष आमच्या कॅथलॅब्स बंद होत्या आणि तरीही आमच्याकडे अत्यंत टॅलेंटेड डॉक्टर्स असल्यामुळे बिघडलेल्या मी म्हणणार नाही, पण संपूर्णपणे व्यवस्थित न चालणाऱ्या कॅथलॅबमधनं पण चांगली तिकडे सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली. आणि आता मला वाटतं सुसज्ज ही कॅथलॅब चालू करून ह्याच्यात अजून भर पडेल आणि आपण जास्त रुग्णांना सेवा देऊ शकू. त्याचप्रमाणे JJमधली दुसरी कॅथलॅब हाफकिन्सच्या पाठी आपण अनेक दिवस आहोत. या चांगल्या कार्यक्रमात मला हाफकिन्सला समज द्यायची नाही आहे, परंतु हाफकिन्सनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन ही कॅथलॅब पण पुढच्या 1 महिन्यात चालू करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि त्याचप्रमाणे तिसरी कॅथलॅब आपण प्रपोज केली आहे, ती पण आपण लवकरच चालू करू. त्याचप्रमाणे GT हॉस्पिटलमध्ये पण आपल्याला सोनोग्राफी असेल किंवा MRI मशीन्स असतील याची रिक्वायरमेंट होती, त्याचा पण पाठपुरावा करून आपण ती पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. JJ असो, GT असो, कामा असो, सेंट जॉर्ज असो, या कोणत्याही हॉस्पिटल्समध्ये कुठच्याही प्रकारचा अभाव पडणार नाही. मी आत्ताच माझ्या आमदार निधीतून 10 व्हेंटिलेटर्स द्यायचं आपल्याला सांगितलेलं आहे, ते पण आपल्याला उद्याच पत्र देईन आणि ते 10 व्हेंटिलेटर्सही आपल्याला उपलब्ध करून देईन मी. या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, स्टाफ क्वार्टर्स रिलेटेड विषय आहेत, ते पण आपण लवकरच मार्गी लावू. येणाऱ्या काळात JJ असेल, सेंट जॉर्ज असेल, GT असेल, कामा असेल, हे 4ही हॉस्पिटल्स जे मेडिकल एज्युकेशनच्या अंडर येतात, हे 4ही हॉस्पिटल्स या राज्यातील अत्यंत प्रभावशाली आणि उत्तम दर्जाचे हॉस्पिटल्स असतील, ह्याची आम्ही जबाबदारी घेऊ. मुंबईची लोकसंख्या पण आपण बघितली तर आता जवळजवळ 1.25 कोटीपर्यंत आपण पोचलो आहोत. परंतु 1.25 कोटी लोकांना आरोग्यसेवा देण्यासाठी ब्रिटिशकालीन जे हॉस्पिटल्स होते तेवढेच गव्हर्मेंट हॉस्पिटल्स अजूनही आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ह्या हॉस्पिटल्सचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं किंवा नवीन हॉस्पिटल्स क्रिएट करणं हे पण आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. विधिमंडळात आम्ही निश्चितपणे या विषयातली चर्चा घडवून आणू आणि या विषयातले शासनाकडनं योग्य निर्णय करण्यासंदर्भातली कारवाई करून घेऊ. परंतु सामान्य जनता म्हणूनही या संदर्भात हेल्थकेअर विषय आपण गांभीर्य लक्षात घेत, जर का आपला देश आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली आणि बरोबर असेल तर आपल्या बाकी सगळी जी आपली लक्ष्य आहेत, मग इकॉनॉमीला आपल्याला पुढे न्यायचं असेल, इकॉनॉमीला आपल्याला दर्जेदार बनवायचं असेल किंवा आपल्याला इतर इन्फ्रास्ट्रक्चर देशात निर्माण करायचं असेल
जर हेल्थकेअरमध्ये आपण पाठी पडलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करणं संभव होणार नाही. आणि म्हणून हेल्थकेअर ही या देशाची आणि या राज्याची प्रायोरिटी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. इतका चांगला कार्यक्रम आपण आयोजित करून या लोकउपयोगी सेवा शासनाद्वारे आज याचं लोकार्पण झालं आहे, त्याबद्दल मी मंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो. संपूर्ण आपल्या मेडिकल एज्युकेशन टीमचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देत आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालयाचे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे सर यांना विनंती करतो. नमस्कार. आज ग्रँड शासकीय महाविद्यालय व जे जे समूह रुग्णालय, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल या विविध हॉस्पिटलमधील विविध इक्विपमेंट आणि मशिनरीज आणि लेबर वॉर्ड, अत्याधुनिक लेबर वॉर्ड, इन्फर्टिलिटी सेंटर, लिव्हर सेंटर आणि कार्डियक कॅथलॅब याचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहिले, यांचे खूप खूप आभार. माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब, मंत्री वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, यांचेही विशेष आभार. माननीय नामदार दीपक केसरकर साहेब, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर महाराष्ट्र राज्य, यांचे खूप हो सर. पी डब्ल्यू डी विभागाचे जे आजचा जो समारोह आयोजित केला त्याचे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कृपया स्टेजवरती यावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्री खूपच सुंदर असं स्टेज आणि बसण्याची व्यवस्था, ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम या कॉन्ट्रॅक्टर मार्फत करण्यात आलेली आहे. त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री राजीव निवतकर सर, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई. सदर कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, यांचेही खूप आभार. डॉक्टर अजय चंदनवाले सर, सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, यांचेही खूप आभार. आमचे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जजी समूह रुग्णालय, यांचेही खूप आभार. सर्वांचे उपस्थित सर्वांचे सामूहिक आभार. जे जे समूह रुग्णालय, कामा रुग्णालय, GT सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, PWD स्टाफ, इलेक्ट्रिकल, पत्रकार यांचे सर्वांचे खूप खूप आभार.